नमस्कार मित्रांनो, मी राकेश महाले माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी येथे वसलेले गणपतीपुळेमध्ये गणेश भक्तांसाठी बनवले गेलेले भक्त निवासमध्ये राहण्याची सोय, खाणं पिणं, तिथलं आजूबाजूचे परिसर याबद्दल तुम्हाला मी आज माहिती देणार आहे। भक्त निवासमध्ये गेल्यानंतर समोरच तुम्हाला स्वागत कक्ष आहे। तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे 2 बेड, 3 बेड किंवा सतरंजी, 1 बेड तुमच्या गरजेनुसार रूम तुम्हाला देण्यात येते। त्यामधील 2 बेड AC अशी रूम आम्ही घेतली आहे, मात्र 950 रुपयामध्ये। एक व्यक्ती जास्त असल्यामुळे 200 रुपये चार्ज जास्त केला आहे। नाश्ता करण्यासाठी सकाळी 6:30 ते 10:30 अशा प्रकारे वेळ आहे। जर तुमच्यासोबत कोणी लहान मुलं असेल तर तुम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला त्या लहान मुलासाठी भरडी बनवून सुद्धा दिली जाते। नाश्त्यासाठी तुम्ही शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी, कांदा पोहे असे कोणत्याही प्रकारचा तुम्ही नाश्ता घेऊ शकता, अगदी कमी दरामध्ये। त्यानंतर चहा, कॉफी याचा सुद्धा आनंद घेऊ शकता। जेवणाची वेळ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6:30 ते 10 वाजेपर्यंत अशी जेवणाची वेळ ठरवलेली आहे। जेवणामध्ये तुम्हाला डाळ, भाजी, पापड, चपाती, शिरा व लोणचे असे देण्यात येते। त्यामध्ये पापड, शिरा आणि चपाती ही एकदाच मिळते व बाकीचं भाजी, डाळ, भात, लोणचा ही तुम्ही कितीही वेळा घेऊ शकता। भक्त निवासमधील बाहेरील दृश्य, सभोवती हिरवळ डोंगर अतिशय छान असे वाटते। आतमध्ये तुम्हाला पायऱ्यांसोबत लिफ्टची सुद्धा सुविधा दिलेली आहे। भक्त निवासचे कर्मचारी स्वच्छता यामध्ये जातीने लक्ष देत आहेत। आता तुम्हाला 2 बेडची रूम दिसत असेल, त्यामध्ये सामान ठेवण्यासाठी कपाट, नाईट लॅम्प, TV, बेसिंग व कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला मिळत असेल। जास्त व्यक्तींसाठी लागणारे सामान इथूनच दिले जाते। चांगल्या कंपनीची पिण्याची बॉटल अगदी कमी दरामध्ये दिली जाते।
स्वागत कक्षामध्ये निवांत बसण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी नियोजनसुद्धा करून ठेवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली तर शेअर आणि लाईक करा। खाली पार्किंग सुविधा दिलेली आहे। भक्त निवासच्या गेट समोर अशा प्रकारे बोर्ड लावण्यात आलेले आहे। त्यामध्ये सर्व रिक्षावाल्यांचे नंबर देण्यात आलेले आहे पर्यटकाच्या प्रवास सेवेसाठी। गणेशाच्या मंदिरात पायीसुद्धा जाऊ शकता फक्त 15 मिनिटांमध्ये। वाटेत तुम्हाला प्राचीन कोकण बघण्यास मिळेल। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे व 150 वर्षापूर्वीचा कोकण कसा असेल हे सुद्धा बघण्यास मिळते। असे सुंदर सुंदर दृश्य तुम्हाला रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे येथे बघण्यासाठी मिळतील। त्याच्याच पुढे मॅजिक गार्डन सुद्धा आहे। त्यामध्ये 5 मॅजिक शो दाखवले जातात व वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर दाखवले जातात। हे आहे गणपतीपुळेमधील गणेश मंदिर। अतिशय सुंदर असे मंदिर आहे। गणपती बाप्पा मोरया हे ऐकू येणार नाही, पण तुम्ही कमेंट नक्की करा। धन्यवाद।